आज अर्थसंकल्प सादर झाला आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशातल्या मोठ्या संख्येने असलेल्या पगारदार वर्गाला मोठ्या प्रमाणात आश्वस्त केलं, कारण 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न त्यांनी करमुक्त केलेलं आहे। या निर्णयामुळे सरकारच्या तिजोरीवर 1 लाख कोटींचा बोजा पडणार आहे, मात्र तो सहन करून सरकारकडून ही भेट मध्यम वर्गाला देण्यात आलेली आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी करोडो करदात्यांना अनपेक्षित असा सुखद धक्का दिलाय। 12 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली, पण ही करमाफी केवळ नवीन कर प्रणाली निवडणाऱ्यांना लागू होणार आहे। 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न टॅक्स फ्री, 0 ते 12 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न कर नाही। 12 ते 16 लाखांपर्यंत उत्पन्न 15% कर, 16 ते 20 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न 20% कर, 20 ते 24 लाख उत्पन्न 25% कर, 24 लाखांहून अधिक उत्पन्न 30% कर। आजचा बजेट जर का आपण ओव्हरऑल बघितलं तर मुळात एक बजेट जसं अनाउन्स झालं तर आसपासचे ऑफिसेस किंवा जी काही पहिली प्रतिक्रिया होती तर लिटरली जे कामगार वर्ग एक मिडल क्लास आहे त्यांनी टाळ्या वाजवल्या। म्हणजे मागील 7-8 वर्षापासून जे आपण इन्कम टॅक्सचं बेसिक एक्झेम्पशन किंवा एक टॅक्स 10 ते 12 लाखापर्यंत लागला नाही पाहिजे अशी अपेक्षा होती, कारण का जो लोअर इन्कम ग्रुप आहे तर तोच आता 10 लाखापर्यंत येऊन राहिलेला। सो त्याच्यामुळे एक नोकरदार वर्गाची आणि मिडल क्लासची करदाते आणि जो मतदार वर्ग आहे त्यांची एक अशी अपेक्षा होती की आम्हाला इन्कम टॅक्समध्ये बेनिफिट मिळावं। तर मुळातच 12 लाखाची जी अनाउन्समेंट होती ती सगळ्यांची स्वागतार्ह होती। नवीन कर प्रणाली निवडणाऱ्यांना आता 12.75 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर 1 रुपयाही कर भरावा लागणार नाही, कारण 12 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास तुम्हाला 75,000 रुपयांचा स्टँडर्ड डिडक्शन लाभ मिळणार आहे। म्हणजे तुमचं उत्पन्न 12.75 लाखांपर्यंत असल्यास तुमचं संपूर्ण उत्पन्न करमाफ होईल। याशिवाय 16 लाख रुपये उत्पन्न असलेल्या व्यक्तीला थेट 50,000 रुपयांचा फायदा सुद्धा होणार आहे। करात बचत कशी जाणून घ्या। 8 लाख उत्पन्न, आधीचा कर 30,000, आत्ता कर नाही, फायदा 30,000। 10 लाख उत्पन्न, अगोदरचा कर 50,000, आत्ता कर नाही, 50,000चा फायदा। 12.75 लाख उत्पन्न, आधीचा कर 80,000, नवीन कर 0, 80,000 रुपयांचा फायदा। 15 लाख उत्पन्न, अगोदरचा कर 1,40,000, नवीन कर 45,000, 95,000चा फायदा। 20 लाख उत्पन्न, 2,90,000 अगोदरचा कर, नवीन कर 1,40,000, 1,50,000चा फायदा। 24 लाख उत्पन्न, अगोदरचा कर 4,10,000, नवीन कर 2,40,000, 1,70,000 रुपयांचा फायदा। 30 लाख उत्पन्न, अगोदरचा कर 5,90,000, नवा कर 4,20,000, 1,70,000 रुपयांचा फायदा। 50 लाख उत्पन्न, अगोदरचा कर 11,90,000, नवीन कर 10,20,000, 1,70,000 रुपयांचा फायदा। Details are at Annexure C. आत्ता अशी तरतूद जे फायनान्स बिल आलंय त्याच्यात असं म्हटलेलं आहे की जर का तुमचं करप्राप्त उत्पन्न 12 लाखापर्यंत असेल तरच तुम्हाला सूट मिळालेली आहे। 12 लाखाच्या वरती जर का तुमचं इन्कम केलं तर स्लॅब रेट्स प्रमाणे टॅक्स लागणार। म्हणजेच काय तर 0 ते 4 लाखापर्यंत टॅक्स कोणालाच नाही लागणार आहे। 4 ते 8 लाखावरती 5% प्रमाणे टॅक्स लागणार आहे। 8 ते 12 लाखावरती 10% आणि 12 ते 16 लाखावरती जो पुढचा स्लॅब आहे तो 15%चा आहे। सो ओव्हरऑलच जर का आपण बघितलं तर बजेटमध्ये बऱ्याच वर्षांपासून जे वाट पाहत होती लोक त्या मतदार वर्गाला आणि करदात्या वर्गाला मोठा रिलीफ मिळालेला आहे। जुनी कर प्रणाली निवडलेल्या करदात्यांना यंदाच्या अर्थसंकल्पातून काहीही मिळालेलं नाही। त्यांच्या टॅक्स स्लॅबमध्ये देखील कोणताही बदल करण्यात आलेला नाही। 0 ते 2.5 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 0%, 2.5 लाख ते 5 लाख रुपये उत्पन्नावर 5%, आयकर कायद्याच्या कलम 87A अंतर्गत 5 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर 0 कर, 5 लाख ते 10 लाख रुपये उत्पन्न 20%, 10 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर 30% कर। या बजेटमध्ये आपण जर का लॉंग टर्मच्या दृष्टीने बघितलं तर अर्थातच फायदा होणार आहे। याचं कारण असं आहे की 12 लाखापर्यंत टॅक्स लागत नसल्यामुळे
जो एक मिडल क्लास वर्ग आहे त्यांच्याकडे आतापर्यंत असं होतं की ज्याचं इन्कम 12 लाख होतं तर त्याचा बऱ्यापैकी पोर्शन त्याच्या इन्कमचा टॅक्समध्ये जायचा. आता त्याला टॅक्स लागत नसल्यामुळे त्याचं जे डिस्पोजेबल इन्कम आहे ते डिस्पोजेबल इन्कम वाढलं. सो अर्थातच त्याचं कन्झम्पशन वाढेल. कन्झम्पशन वाढेल म्हणजे काय की आपण खर्च जास्त करू. एकतर खर्च जास्त केले तर अर्थातच की ज्या कंपनीज आहेत की ज्यांचे प्रोडक्ट्स आपण विकत घेऊ त्यांची ग्रोथ होईल, त्यांचं प्रॉफिट वाढेल. सो शेअर मार्केट वर जाईल. नवीन कर प्रणालीकडे बहुतांश करदात्यांनी पाठ फिरवली होती. म्युच्युअल फंड, इन्शुरन्स, घरावरील कर्ज आदी गोष्टींमुळे लाभ मिळत असल्यानं करदात्यांनी जुनी टॅक्स सिस्टीमच ठेवली होती. आता हे करदाते जुन्या प्रणालीवरून नवीन कर प्रणालीवर येण्यासाठी 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्यात आलंय. त्यामुळे आता नव्या कर प्रणालीचा लाभ घेण्यासाठी करदात्यांना स्विच व्हावं लागणार I आहे. propose to add 2 more ब्युरो types रिपोर्ट, of पुढारी न्यूज. for Atmanirbharta in urea production.